नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मी इंजिनियर या यूट्यूब चॅनलवरती. आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर CPT 2 या एक्झामसाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं सोल्युशन विथ ॲनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत असतो. ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी CPT 2चा प्रिपरेशन सुरू केलेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. आपण पाहूयात या व्हिडिओमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि सोल्युशन. ओके, तर प्रथम क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन फर्स्ट काय सांगत आहे, द 4 बेसिक कंपोनंट ऑफ वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम आर. ओके, 4 बेसिक कंपोनंट ऑफ वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम विचारलेला आहे. तर वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीमचे 4 बेसिक कॉम्पोनंट कोणते आहेत? तर या ठिकाणी मी डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन सांगत आहे, आन्सर विथ आन्सर सांगत आहे. तर या ठिकाणी वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीमचे बेसिक कॉम्पोनंट कोणते आहेत? तर ऑप्शन थर्ड या ठिकाणी काय असणार आहे? योग्य आन्सर असणार आहे. कॉम्प्रेसर, कंडेन्सर, एक्सपान्शन वॉल्व आणि इव्हॉपरेटर हे काय असणार आहेत? 4 बेसिक कॉम्पोनंट ऑफ वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीमचे असणार आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. फंक्शन ऑफ कॉम्प्रेसर इन रेफ्रिजरेशन सिस्टीम इज. ओके, या ठिकाणी फंक्शन विचारलेलं आहे कॉम्प्रेसरचं इन अ रेफ्रिजरेशन सिस्टीम. ओके, सो या ठिकाणी कॉम्प्रेसरचं फंक्शन काय असणार आहे? टू इन्क्रीज द प्रेशर अँड टेम्परेचर ऑफ वेपर रेफ्रिजरेट. ऑप्शन फोर्थ काय असणार आहे? योग्य असणार आहे. टू इन्क्रीज प्रेशर अँड टेम्परेचर ऑफ द वेपर रेफ्रिजरंट. ओके, दिस इज द फंक्शन ऑफ कॉम्प्रेसर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 3, युनिट ऑफ रेफ्रिजरेशन इज. ओके, रेफ्रिजरेशनचं युनिट काय आहे? ऑप्शन फोर्थ काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. टन ऑफ रेफ्रिजरेशन. टन ऑफ रेफ्रिजरेशन इज द युनिट ऑफ रेफ्रिजरेशन. ओके, नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 4, ड्युरिंग द रेफ्रिजरेशन प्रोसेस हीट रिजेक्टेड बाय रेफ्रिजरंट. ओके, ड्युरिंग रेफ्रिजरेशन प्रोसेस हीट इज रिजेक्टेड बाय रेफ्रिजरंट इन दी डॅश डॅश. ओके, ऑप्शन फर्स्ट कॉम्प्रेसर, सेकंड कंडेन्सर, third evaporator and fourth absorber. Okay, during the refrigerant process the heat rejected by refrigerant in the dash dash. Okay, so condenser is the right answer. Next, the color of flame of halide torch in case of leakage of freon refrigerant will charge to डॅश डॅश. ओके, सो ऑप्शन पाहू शकता. योग्य आन्सर काय असणार आहे? ऑप्शन फर्स्ट ब्राईट अँड ग्रीन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 6, द रेफ्रिजरंट वाईडली यूज्ड इन डोमेस्टिक इज. R12. R12 is the widely used refrigerant in a domestic purpose. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द नॅचरल कन्व्हेक्शन एअर कूल्ड कंडेन्सर आर यूज्ड इन. ओके, डोमेस्टिक रेफ्रिजरेटर, वॉटर कूलर, रूम एअर कंडिशनर अँड ऑल ऑफ दी अबोव. सो डोमेस्टिक रेफ्रिजरंट इज द राईट आन्सर. नॅचरल कन्व्हेक्शन एअर कूल्ड कंडेन्सर आर यूज्ड इन डोमेस्टिक रेफ्रिजरंट. नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 8, in a refrigeration system the expansion device is connected in between. Okay, expansion device which is connected in between what? So here is right answer is receiver and evaporator. Next question, the temperature of the air recorded by thermometer when it is not affected by moisture in it is called. Okay, wet bulb temperature, dry bulb, dew point and all of the above. The temperature is recorded
air recorded by thermometer which is not affected by any moisture content. So this is a dry bulb temperature. Option second is the right answer. Okay, dry bulb temperature. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. फॉर अनसॅच्युरेटेड एअर द ड्यू पॉइंट टेम्परेचर इज डॅश डॅश द वेट बल्ब टेम्परेचर. ओके, अनसॅच्युरेटेड एअर ड्यू पॉइंट टेम्परेचर इज लेस दॅन द वेट बल्ब टेम्परेचर. लेस दॅन द वेट बल्ब टेम्परेचर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द कॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ आईस इन स्टोरेज टँक of water cooler may be due to, okay, due to what? Loose thermostat contact, faulty setting of LP and HP cutout, third, mixing of lubricant oil with refrigerant. So none of the above is the right answer. Next question. Primary refrigerant used in cold storage plant is, okay, so option is air, brine, ammonia, all of these. Okay, primary refrigerant used in cold storage is what? So ammonia, third is the right answer. Ammonia is used as a primary refrigerant in a cold storage plant. Next question पाहूयात. Poor condensation may be due to, okay, poor condensation may be due to what? Okay, so option पाहू शकता. फॅन ब्लेड बेंड ऑफ क्रॅक्ड, फॅन मोटार बेअरिंग वॉर्म आउट, टू मच डस्ट accumulator on the condenser coil, all of the above. All of the above is the right answer. Due to the purpose all above, poor condensation may be occur. Okay, next पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. Sling psychometer is used to measure, okay, dry bulb temperature and wet bulb temperature. Both dry bulb and wet bulb temperature are to measured by Sling psychometer. Next पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. Psychometry is a science which deals with the study of air and properties of air. Option 4 is the right answer. Psychometry is a science which deals with the study of air and properties of air. Next पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. In air conditioning application of airflow measure is made with the help of, okay, air conditioning application the airflow is measurement is made up of with the help of option first dynamometer, slings like meter, anemometer, none of these. Okay, so slings like meter is the right answer. Next question पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. ए हाऊसवाईफ कंप्लेंट, ओके, या ठिकाणी स्टेटमेंट आहे. ओके, हाऊसवाईफ कंप्लेंट टू एक्सेसिव्ह फ्रस्टिंग ऑन कूलिंग कॅबिनेट. सो टेक्निशियन फर्स्ट आणि सेकंड काय सांगत आहेत, कॉज सांगत आहेत. तर डोर गॅस्केट मे बी डॅमेज्ड. सेकंड काय म्हणत आहे, थर्मोस्टॅट सेन्सिंग बल्ब मे बी ब्रोकन. सो विच स्टेटमेंट इज टू बी करेक्ट या ठिकाणी विचारलेलं आहे. सो बोथ ऑप्शन आर दी करेक्ट. बोथ टेक्निशियन 1 अँड टेक्निशियन सेकंड इज दी करेक्ट. ओके, दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. An alternative refrigerant for R12. Alternative refrigerant for R12. Okay, so option पाहू शकता. सो नन ऑफ दी अबो या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. इन केस ऑफ लिकेज ऑफ रेफ्रिजरंट इन इलेक्ट्रॉनिक टेस्टर विल, ओके, ऑप्शन क्वेश्चन 19चा योग्य आन्सर काय असणार आहे. डिस्प्ले द प्रेशर ऑफ द सिस्टीम, मेक बजर साऊंड आणि पुट ऑन ए इंडिकेटर लाईट, नन ऑफ दी अबो. सो DVTकडून हा प्रश्न विचारलेला आहे जो चुकीचा आहे, कॅन्सल झालेला प्रश्न आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. ॲन बायमेटॅलिक ओव्हरलोड प्रोटेक्टर इज,
okay, connected in parallel with the motor winding. Bimetallic overload protector. ओके, ऑप्शन पाहू शकता. तर योग्य आन्सर काय असणार आहे? द अँड बायमेटॅलिक ओव्हरलोड प्रोटेक्टर ओपन्स द इलेक्ट्रिक सर्किट इफ एक्सेसिव्ह करंट इज ड्रॉन बाय द कॉम्प्रेसर. ओके, bimetallic overload protector opens in between the electric circuit if excessive current drawn by the compressor. The bimetallic overload protector are open. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 21. ड्यू टू अंडरचार्ज. ओके, ड्यू टू अंडरचार्ज what happened? So see the option. The temperature in the freezer compartment will decrease. The temperature in the freezer compartment will increase. Third, the pressure in the system will decrease. And fourth is the pressure in the system will increase. So due to undercharge what happened? The pressure in the system will increase. So या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे? प्रश्न क्रमांक 19 आणि 21 हे दोन क्वेश्चन काय झालेले आहेत? DVT कडून कॅन्सल करण्यात आलेले आहेत. ओके, हे दोन चुकीचे क्वेश्चन देण्यात आले होते, हे कॅन्सल झालेले क्वेश्चन आहेत. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन क्रमांक 22. द कंडेन्सर इज ए डिव्हाइस विच इज यूज्ड टू. ओके, कंडेन्सर फॉर व्हॉट पर्पज इट इज यूज्ड to convert liquid refrigerant into vapor refrigerant. So condenser are used for what purpose? Okay, so here is right answer is to convert high vapor refrigerant into high pressure liquid refrigerant. Okay, to convert high vapor refrigerant into high pressure liquid refrigerant. Next पाहूयात प्रश्न क्रमांक 23. आउटडोर युनिट स्प्लिट एअर कंडिशनर कन्सिस्ट ऑफ. ओके, प्रश्न क्रमांक 23 काय सांगत आहे? आउटडोर युनिट स्प्लिट एअर कंडिशनर कन्सिस्ट ऑफ कंडेन्सर, फॅन मोटार, कॉम्प्रेसर, इलेक्ट्रिक कॉम्पोनंट. ओके, आउटडोर युनिट स्प्लिट एअर कंडिशनिंग विच कन्सिस्ट ऑफ कंडेन्सर, फॅन मोटार, कॉम्प्रेसर, इलेक्ट्रिक कॉम्पोनंट. ओके, नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 24. एअर कंडिशन means what? ओके, एअर कंडिशन मीन्स वॉट. सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे? सायमल्टेनियस कंट्रोल ऑफ एअर टेम्परेचर, ह्युमिडिटी, एअर मोशन अँड एअर प्युरिटी. ओके, सायमल्टेनियस कंट्रोल एअर टेम्परेचर, ह्युमिडिटी, मोशन अँड एअर प्युरिटी इज द राईट आन्सर. दिस इज द एअर कंडिशनर मीन्स. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 25. Alternative refrigerant should have low ODP, high GWP, low latent heat vapor setting, low ODP and low GDP. Okay, so alternative refrigerant should have what? Low ODP, low ODP. Next, dehumidifiers are used in a central AC plant to. Okay, dehumidifier are used in a central AC plant to for what purpose? Decrease the humidity of air. Dehumidification is the decrease humidity of air. Okay, the meaning should know this. Okay, next पाहूयात प्रश्न क्रमांक 27. To measure the voltage of electric circuit which is used to measure voltage of electric circuit what is used? ओके, सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 2. व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन अ पॅरलल. ओके, टू मेजर व्होल्टेज इन इलेक्ट्रिक सर्किट द व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन अ पॅरलल. ओके, नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 28. ऑइल सेपरेटर इन अ रेफ्रिजरेशन सायकल इज इन्स्टॉल्ड. ओके, इन बिटवीन वॉट? ऑइल सेपरेटर. Option which one is the correct? So oil separator is to be installed in between compressor and condenser. Compressor and condenser is the right answer. Next पाहूयात प्रश्न क्रमांक 29. Freon 12 is a compound consisting atoms of what? Okay, Freon 12
is the compound consisting atom of what? Okay, so here is a right answer is carbon, fluorine and chloride. Carbon, fluorine and chloride is the right answer. This is the compound of freon 12. Okay, freon 12. Next question पाहूयात. Coefficient of performance is defined as. Okay, coefficient of performance is defined what? Okay, so here is right answer is refrigerator effect divided by compressor work. Refrigerator effect divided by compressor work. Okay, divided by compressor work. Okay, option first is the right answer, coefficient of performance. Next पाहूयात. प्रश्न क्रमांक 31. The hermetic compressor is what? Okay, so here is the right answer is a factory sealed unit contained motor and compressor. Hermetic compressor is a factory sealed unit contains motor and compressor. Next पाहूयात. Defrosting of evaporator is done because. Okay, so here is right answer is frosting retard heat flow. Due to frosting retard heat flow, defrosting evaporator is done. Okay, next पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. Process of rectification is what? Okay, process of rectification is what? So here is the right answer, conversion of AC current into DC current. Option first is the right answer. Conversion of AC into DC current is the rectification process. Next पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. Refrigerant pipe in a refrigeration application are joined by. Refrigerant pipe in a refrigeration application are joined by. Okay, so here is right answer is brazing process. Brazing process. A refrigerant pipe is to be connected. Okay, next, for comfort air conditioning, the general condition of temperature and humidity are. Okay, for comfort conditioning, general air conditioning temperature and humidity are. Okay, around 20 degree centigrade temperature and 60% of humidity are to be required. Okay, first option is the right. Next question पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. The SI unit of electric charge. SI unit of electric charge is what? So option first is the right answer, coulomb. Coulomb is the SI unit of electric charge. Next question, Ohm's law state that. Okay, I is equal to V by R is the Ohm's law. Option first is the right answer. Next question, when freon 12 is used refrigerant, the condenser and evaporator cables are made up of. Okay, condenser and evaporator cable are made up of what material? Okay, which material? So here is a right answer is copper material. Fourth option is the right answer. Condenser and evaporator cables are made up of copper material. Next question, 1 ton of refrigeration is equivalent to what? Okay, 1 ton of refrigerator is equivalent to what? Okay, 1 ton of refrigerant is equivalent to 3.51 kilowatt. Okay, 3.51 kilowatt. Okay, is the right answer. Option third is the right answer. Next question, which of the refrigerant is highly toxic? Okay, question 40, which of the refrigerant is highly toxic? R12, R22, CO2 and sulfur dioxide. So sulfur dioxide is the highly toxic. Okay, which one? Sulfur dioxide is the highly toxic refrigerant.
So here is 40 questions of ITI craft instructor refrigerant and air conditioning post. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचे प्रश्न होते जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे आहेत रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनिंग या पोस्टसाठी. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवायचा आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.